2% मार्क पडली तर रडती पोरगी, 6 विषय राहिले तरी हसत आला असं. त्याला विचारलं का जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो बस. आणि तुम्ही हाताना येडे पोरं पैदा करू नका. हे बाई प्युअर याडा माली, प्युअर. आता हे फक्त आपलाय म्हणून नाही म्हणताय. अरे कुत्र्याला किंमत आहे, तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण वाया गेलो का काय? ए दरिद्री, आता काय माया पुढे बसलं का? खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांच्या. इंग्लिश मिडियमचे चेहरे दरिद्री असतात, शिमीचे चेहरे थोडे बरे असतात, मराठी मीडियम फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, ते हायवेला मिळत होतो. तो आता 100ला झाला नाही, तो 35लाच होता पहिला. आणि त्याच्या मागे ते 2-4 सांड खांब्यासाठी लटकेल, आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका बी एवढं येते. दरिद्री पोलीस भरतीला गेला आणि 2 इंच उंची कमी पडली छाती. मग नाराज व्हायचं काय काम आहे का? व्यायाम कर. त्यानं गोवा खायला सुरुवात केली, अजून आत गेली, बसला मोका. हा एका कोपऱ्यात पबजी पाहतो आणि ही एका कोपऱ्यात टिकटॉक पाहतो. दोघांना एकमेकाशी बोलायलाच वेळ नाही. ही रंगली टिकटॉक मध्ये, तो रंगला पबजी मध्ये. काय माहिती त्यांना? आईला काय म्हणतात रे? मम्मी. पूर्वी तरी मम्मी म्हणायची, आता मॉम मॉम. मॉम मुळेच बॉम्ब तयार झाले. महिला म्हणणं गुरुवार संपले का? गुरुवार संपले काय लबाड्या चालल्यात महाराज. आता हे पुढे राष्ट्रपती होतील का? अहो दिवस फेल गेले ना आपले बिन, त्याच्या आईचे बी. काय उपयोग झाला हे भंगार माल पैदा करून? हे मोबाईल मुळे महाराज लोक बोलायचे बंद झाले. येड्या बाबडीत बसत येत एकटेच. एक तर लगवीला गेलं आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलावा का नाही? संडासात गेलं मोबाईल घेऊन बसलं संडासात, मग उचलायचा कशाला मोबाईल? आपलं काम काय चाललंय? त्यानं मोबाईल कानाला लावला आणि तिकडच्यानं दणका उठवलाय. हॅलो, अरे चार्जिंग नाही का काय? हे बोला ना जो. अरे रेंज मध्ये नाही का काय? हे बोला ना जो. तेवढ्यात त्याचा मागून मोठ्यानं आवाज झाला. तेव्हा याला कळलं याचा काय कार्यक्रम चालू. हा 12 नापास सांड काय करायचे? हा बरं आहे गणपती बुडवाया, नवरदेव मिरवाया. म्हणून गोरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट जरी मिळाली करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का उपयोग? ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. मला लॉकडाऊन चालू आहे, जर पोलीस गाडी आली ना अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. एकानं 12-13 लाखाचा बंगला बांधला, 16-17 लाखाची गाडी घेतली. गाडीतून खाली उतरला आणि बंगल्या पुढे उभा राहिला, आणि साखळीला बांधेल कुत्र होतं. त्या कुत्र्याला विचारला आपला बंगला कस काय? कुत्र्याला. त्या कुत्र्याने सांगितलं तुझं तू पाय, मी टेन्शन मध्ये, माझ्या पुढे भाकरीचा प्रश्न नाही, मला काय तो बंगला पेटवायचा नाही. कुत्र्याला काय घेणे? मग याने त्याला सांगितलं तुला आपली गाडी कशी वाटली बा? त्या कुत्र्याने त्याला सांगितलं त्या गाडीची माझ्याकडे काय किंमत आहे हे जर तुला पाहायचं असेल तर माझी थोडी साखळी ढिल्ली कर. मी मुतणार म्हणजे मुतणार, मी देव सोडित नाही तर तुझ्या गाडीचा काय हिशोब आहे? माझ्या फक्त खटकीत सापडू दे, तंगणवर करून अभिषेक. ओम नमः शिवाय. लग्न मंडपातले तांदूळ डोक्यावर पडले का माणूस बदललाच पाहिजे. आता तांदळाचा झटका आहे, फिकून मारल्यामुळे मेंदून लागत आहे का काय? पण झटका. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला म्हणजे तुला अक्कल आहे का? कपडे काढून हल्ला पाहिजे. इथं 77 वाले बोंबला थिंडत आणि तुझी 47ची अगरबत्ती कुठून लावली तर टॉन घ्या. आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायची. लोक बळपोरी देत होते पहिली, आपली पोर करा तेव्हा तुम्ही फुगीर. तुम्ही कुठं आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. आता कशी जिरली? आता बळच पोरीच्या बापाला म्हणताय राम राम, थोनला यंदा नाही.
तो तिकडे देवाला सोड भाऊ, आम्हाला नको. पण पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको आणि धक्का नको, तू यंदा नकोस. बाहेरून जेवून आल्या आल्या हल्ला पाहिजे इकडे. का जेवला बाहेर तू? थोबाड फोडून टाका. पोरे म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे. लगेच निघायचं, मी करील प्रयत्न परत.